देशाचा पोशिंदा शेतकरी राजा आता संकटात सापडला. आपण अकोला जिल्ह्यातल्या तेल्हार तालुक्यातील दळगाव परिसरामध्ये इथे शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, पण या ठिकाणी बियाणं उगवलेलं नाहीये. आपल्या ठिकाणी यासोबत आपले काही शेतकरी आहेत जे सध्या चिंताग्रस्त आहे. कारण काय तर शेतामध्ये बियाणं पेरलं पण ते उगवलंच नाही. नेमकं त्याच्यामुळे जाणून घेऊ की काय. दादा मला सांगाल की बा तुम्ही आता हे जे बियाणं पेरलंय कुठलं आहे आणि किती दिवस झाले पेरून उगवलं? हे सर 15 दिवस झाले पेरून. अन रवी कंपनीचं बियाणं आहे. 3 बॅगा मी पेरल्या होत्या. काय एक तर शेतकरी मेटीकुटी सारा तिकून शासनाचा कर्ज माफी करायला असमर्थ भरून राहिलं. शेतकऱ्याची सारा हा जीवाची खेळ चाललेला. शासनाने याची दखल घ्यावी. 100% शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणार. ह्या ज्या कंपन्या जे बोगस बियाणं आहे हे शेतकऱ्याच्या जीवाची खेळ आहे हा. काय तरी संबंधित अधिकाऱ्यांनी व शासनाने याची दखल घेण्यात यावी. याच्यावर कारवाई करायची याची मागणी अशी शेतकऱ्यामुळे होत आहे. आपल्या अजून काही शेतकरी या ठिकाणी युवा शेतकरी आहेत. दादा मला सांगाल की बा तुमच्या जे बियाणं आहे नेमकं किती तुम्ही बियाणे कधी पेरणी केली होती, नेमकं काय स्थिती आहे सध्या? मागच्या वर्षी 15 जून पर्यंत पेरणी आमच्या भागामध्ये सगळी आटोपली होती. पण या वर्षी आपल्या वरुण राजाने चाट दिल्यामुळे आमच्या भागामध्ये पेरणीला उशिरा सुरुवात झाली. उशिरा सुरुवात झाल्यामुळे आम्ही पेरणी केल्यानंतर जवळजवळ एवढे दिवस होऊनही 15 दिवस झाले पेरणी केली, पण अजूनही त्याच्यामध्ये काहीच झालेलं नाहीये. बियाणं उगवलं ते कसं उगवलं तुम्ही पहा. या बियाण्याला बुरशी चढलेली आहे. कोंब सुद्धा आलेला नाहीये. साधा कोंब सुद्धा आलेला नाही. 15 दिवस झाले या बियाण्यामध्ये. उन्नतीचं बियाणं पेरलं होतं. असं वाटलं होतं की जशी याने ऍडव्हर्टाईज केली होती त्याच्यानुसार आम्हाला वाटलं होतं की उन्नती आमची होईल थोडीफार, पण उन्नती तर झाली नाही. सगळी अधोगती झाली. आमच्यावर आर्थिक संकट उभं राहिलेलं आहे. की जे आमच्या पेरणी केली त्याला जो लागलेला खर्च आहे, खत आहे, बियाणं आहे, मशागती आहे, पेरण्याचा खर्च आहे, तो सगळा तर निघाला नाही. आता डबल पेरणीचा खर्च आमच्या समोर उभा राहिलेला आहे. मग याच्यावर कुठंतरी कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्याचं जगणं सुद्धा सरकारनं मान्य केलं पाहिजे. हे आसमानी संकट आहे आणि आसमानी संकट आल्यानंतर आज जर आम्हाला सरकारकडून पाठबळ मिळत नसेल तर याच्यापेक्षा आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणत असतो, परंतु आज तो शेतकरी संकटात सापडलेला आहे. म्हणून शासनानं या कंपन्यांवर कारवाई करावी आणि आम्हाला नुकसान भरपाई 100% देण्यात यावी, जेणेकरून फुल नाही फुलाची पाकळी आमच्या घरात काही तर उरलं पाहिजे. याचा विचार कधीतरी या शासनानं केला गेला पाहिजे. ही परिस्थिती याच भागात आहे की अजून कुठे? आमच्या तालुक्यात अकोला जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आहे. आमच्या तालुक्यात हे सोयाबीनच्या विषयावर एवढं भयंकर परिस्थिती चालू आहे की 90% सोयाबीन ज्यांनी पेरलेलं आहे उन्नती बाकीच्या कंपन्यांचे ते उगवलेलंच नाही. असंख्य तक्रारी झाल्या. काल सर्वे सुद्धा झाला, पण असे सर्वे होतात, अधिकारी येतात, पंचनामे करतात, येऊन निघून जातात, पण नुकसान भरपाई मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही. उद्योगपतींचं कर्ज माफ होते, शेतकऱ्याचं कर्ज सुद्धा माफ होत नाही. कमसे कम आम्हाला आता जर पेरणीसाठी त्यांनी जर दुबार पेरणीसाठी मदत केली तर आमची ही माय जी आम्ही पेरतो एका दाण्याचे 100 दाणे करतो ते सुद्धा आम्ही करायला समर्थ असू. म्हणून दुबार पेरणीसाठी आम्हाला आर्थिक मदत करावी. दुबार पेरणीसाठी आम्हाला आर्थिक मदत करावी अशी शेतकरी मागणी होता. आपला अजून काही शेतकरी. दादा मला सांगाल की बा आता तुम्ही जे केलं आहे नेमकं काय परिस्थिती आहे का सांगा? परिस्थिती साहेब अशी आहे की सध्या पेऱ्याची कंडिशन नाही आहे आमच्या जवळ. इतकं की म्हणजे खूप आमच्या जमिनीत काहीच नाही राहिलं. आमच्या जवळ पण काहीच नाही राहिलं. आता याच्या पुढे आम्ही काही करू शकत नाही. आमचे हात टेकलेले आहेत इथं. आम्ही काही करू शकत नाही, आमचे हात टेकले. त्यामुळे दुबार पेरणीसाठी आम्हाला सरकारने मदत करावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांना होत आहे. आपण या परिसरातल्या तेल्हार तालुक्यातल्या सर्व परिस्थिती याच ठिकाणी अशी आहे की दुबार पेरणी केलेली आहे, म्हणजे दुबार पेरणीची त्याच्यावर वेळ आलेली आहे. पहिलं बियाणं जे पेरलं ते उगवलं नाही आणि त्यामुळे आता शेतकरी दुबार पेरणीची वेळ आहे. त्यामुळे सरकारने मदत करण्याची मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गणेश सोनवणे, मराठी, तेल्हारा, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.